ज्योतिष हे शास्त्र की थोतांड या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि अगदी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की भारतीय मराठी न्यूज टेलिव्हिजन मधल्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची चर्चा ही पहिल्यांदाच होतीये। कारण ज्योतिष हे शास्त्र नाही असं म्हणणारे, याला विरोध करणारे हे आणि ज्याला समर्थन देणारे, म्हणजे ज्योतिष हे शास्त्र आहे हे ठामपणाने सांगणारे एकमेकांच्या समोर कधीही आले नाहीत। अनेकदा वाद झाले, अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण हे दोघं एकमेकांच्या समोर कधी आले नाहीत। ते टेलिव्हिजनच्या समोर कधी एकत्र आले नाहीत। त्यांनी बाईट दिले असतील, ते बोलले असतील, पण ते एकमेकांच्या समोर आमने सामने कधीच आले नाहीत। आणि म्हणून एकदा या विषयावर आपण या विषयावर एकदा बोललंच पाहिजे, याच हेतूतनं खरं तर साम टीव्हीनं ही चर्चा आयोजित केलेली आहे। आता खरं तर याच्यावर अनेकदा चर्चा झालेली आहे। आपण बघितलं की अटल बिहारी वाजपेयी यांचं जे सरकार होतं, या सरकारच्या काळामध्ये सुद्धा ज्योतिष विद्या याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा अशी एक सरकारची भूमिका होती, पण त्यालाही विरोध झाला। अनिसनं त्याला विरोध केला। अनिस म्हणजे अर्थातच आपण ज्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणतो, या अनिसनी याला विरोध केला, त्यामुळे तो मुद्दा मागे पडला। आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे। याचं कारण म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये ज्योतिष विद्या हा एक अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आलेला आहे। मग तो पदवी आणि पदव्युत्तर असा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याला विरोध केला गेलाय, तो पुन्हा एकदा अनिसकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे अनिसची भूमिका आहे की जे शास्त्रच नाही त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश तुम्ही कसा करता, आणि अर्थातच अपेक्षित होतं की याला विरोध होणार आणि याला विरोध करणार तो म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये जे अभ्यास करतायत, ज्योतिषशास्त्रामधले जे पंडित आहेत, ज्योतिषशास्त्रामधले जे तज्ज्ञ आहेत, यांनी याला समर्थन दिलेलं आहे, यांनी या अभ्यासक्रमाचं स्वागत केलेलं आहे। अर्थात या सगळ्यामध्ये, या वादामध्ये आणखी एकाने उडी घेतली आहे, ती म्हणजे ब्राह्मण महासभेनं, ब्राह्मण महासंघानं याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि ब्राह्मण महासंघानं या अभ्यासक्रमाला पाठिंबा दर्शवलेला आहे, त्यांनी याचं स्वागत केलेलं आहे। पण एवढ्यावरच ब्राह्मण महासंघ थांबलेला नाही। ब्राह्मण महासंघाचे जे अध्यक्ष आहेत आनंद दवे यांनी अनिससमोर एक आव्हान दिलं की तुम्ही नुसती चर्चा करता, तुम्ही नुसते प्रश्न उपस्थित करता, एकदा आमच्या समोर याच, आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो। हे ज्योतिष विद्या हे शास्त्र आहे का थोतांड आहे हे आम्ही तुम्हाला पटवून देतो। आणि या पद्धतीचं आव्हान जेव्हा अनिसला मिळालं तेव्हा अनिसनं सुद्धा हे आव्हान स्वीकारलं आहे आणि म्हणूनच आज साम टीव्हीच्या या डायसवर आपण ही चर्चा करतोय। अर्थात ही चर्चा यासाठीच आहे कारण शेवटी नाण्याला दोन बाजू असतात, या दोन्ही बाजू या समोर आल्या पाहिजेत। शेवटी घटनेनं प्रत्येकाला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येकाला आपले मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे। त्यामुळे ज्योतिष हे शास्त्र नाही असं म्हणणारे आणि ज्योतिष हे शास्त्र आहे असं म्हणणारे सगळ्यांचे मुद्दे आपण इथे ऐकून घेऊयात। तेव्हा आजच्या या चर्चेमध्ये जे सहभागी झालेले आहेत ते म्हणजे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, हे पुण्यावरनं आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर पुणे ज्योतिष परिषदेचे चंद्रशेखर साने हे सुद्धा पुण्याच्या स्टुडिओमधनं आपल्याबरोबर असणार आहेत। त्याचबरोबर अनिसचे अर्थात अनिसचे मिलिंद देशमुख हे सुद्धा पुण्यावरनं आपल्याबरोबर आहेत आणि स्टुडिओमधनं माझ्याबरोबर आहेत ते म्हणजे अनिसचे प्रकाश पारखे। सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे ज्यांनी या अभ्यासक्रमाला विरोध केलेला आहे, ज्यांना असं वाटतं की हा अभ्यासक्रम असूच शकत नाही, जे शास्त्रच नाही त्याचा अभ्यासक्रम कसा असू शकतो, त्याच मिलिंद देशमुख जे अनिसचे मिलिंद देशमुख आहेत त्यांच्यापासून मी या प्रश्नाला सुरुवात करतो, म्हणजे पुढे बरोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला लागतील। मिलिंदजी, माझा पहिलाच प्रश्न तुमच्यापासून मी सुरुवात करतो, ते म्हणजे अभ्यासक्रमामध्ये हा विषय आणला गेलेला आहे, मग आता तुमचा विरोध हा का आहे आणि कशासाठी आहे? नमस्कार। सर्वप्रथम मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने हे प्रबोधन करते लोकांना। फल ज्योतिषाबद्दल लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आहे आणि हे शास्त्र आहे का नाही, तर हे पूर्णपणे हे आहे की ह्याच्यामध्ये तीन जे भाग आहेत त्याच्यातलं खगोलशास्त्र आहे, गणित हे शास्त्र आहे
पण फल ज्योतिष ज्याच्यामुळं आकाशातील ग्रह गोल ताऱ्यांचा मानवी जीवनावर, त्यांच्या जन्मवेळेवर, जन्मस्थळावर वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होतो असं जे सांगणारे कोणी ज्योतिषी आहेत, याला कसलाही शास्त्रीय आधार नाही. हे शास्त्र नाही आहे असं अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. अनेक वेळा ह्या सगळ्या गोष्टींचे अनुभव आपल्याला आलेले आहेत. आणि अशी गोष्ट शास्त्र आहे म्हणून सांगणं आणि शास्त्र आहे म्हणून शिकवणं, याला सातत्याने महाराष्ट्र अनिसनी विरोध केलेला आहे. आणि जेव्हा आता इग्नूची ही बातमी जेव्हा आली की अशा पद्धतीचं हे शिकवलं जाणार आहे, त्यामुळं महाराष्ट्र अनिसनी पुन्हा एकदा ह्या गोष्टीला विरोध करायचं ठरवलेलं आहे. आणि लोकशाही सनदशीर मार्गाने आम्ही ह्या गोष्टीचा विरोध करणार आणि शक्य तितक्या लवकर हा अभ्यासक्रमातून हा विषय कसा काढला जाईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मिलिंदजी, तुम्ही आता बोलतानाच असं म्हणालात की गणिताची बाजू आहे किंवा ग्रह तारे आहेत, पण फलज्योतिष हे शास्त्र नाही, फलज्योतिष हे शास्त्र नाही असं तुम्ही का म्हणतायत? हां, ते पण सांगतो मी. खरं तर ज्या पद्धतीचं सांगितलं जातं, कारण कोणतं पण शास्त्र जर असलं तर त्याला काहीतरी निकष असतात, निरीक्षण असतं, तर्क असतो, अनुमान असतो, प्रयोग असतो, प्रचिती असती आणि ती प्रचिती सार्वत्रिक यावी लागते. अशी एकाच माणसाला ती प्रचिती आली म्हणून ते शास्त्र ठरत नाही. तर सातत्याने ह्या गोष्टीचे काही गोष्टी ज्या सातत्याने घडतात आणि त्याच्या मागचं कार्यकारण भाव सिद्ध होतो त्याला तेव्हा शास्त्र म्हटलं जातं. आणि ह्या पद्धतीचं जे सांगितलं जातं, पहिलं तर ते फलज्योतिष जे आहे त्यांचं गृहीतक काय आहे? त्यांचं गृहीतक असं आहे की आकाशामध्ये जे ग्रहगोल आहे आणि ते ग्रहगोल मानवी जीवनावर परिणाम करतात. आणि मानवी जीवनावर परिणाम कशा करतात? तर मानवी जीवनावर म्हणजे प्रत्येक माणसावर हा वेगवेगळा परिणाम होत असतो. त्या माणसाच्या जन्म वेळेनुसार, जन्मस्थळानुसार हा परिणाम, त्याची कुंडली मांडली जाते. आणि आपल्याकडे ही परंपरा आहे, हे सांगितलं जातं. बाळ जन्माला आल्याबरोबरच त्याचं विधिलिखित ठरलेलं असतं. खरं तर ही जी गोष्ट सांगितली जाते की एखाद्या माणसाचं भविष्य आधीच ठरलेलं आहे, तो काय होणार, कसा होणार, किंवा एखादी व्यक्ती मरणार म्हणजे ती कधी मरणार, कुठं मरणार, कशी मरणार, हे सगळं ठरलेलं असतं. नक्कीच नक्कीच तुम्ही म्हणता तसं हे सगळं ठरलेलं असतं, पण तरीही तुमचं म्हणणं आहे की फलज्योतिष हे काही शास्त्र नाही. प्रकाश पारखे, तुम्हाला जर काही मुद्दा मांडायचा असेल याच्यावर, कारण हे तर आता सगळंच बोललेले आहेत, कारण आता मला उत्सुकता आहे ती म्हणजे चंद्रशेखर साने आपल्याबरोबर बसलेले आहेत, मला त्यांच्याकडनं याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे? मला मुद्दा मांडायचा म्हणजे की आत्ताच आपल्या मिलिंद देशमुखांनी जो मुद्दा मांडला त्यामध्ये थोडीशी भर अशी घालावीशी वाटते की आपल्याकडे ज्योतिष याचा अभ्यास करताना आपण सगळ्या ज्योतिषाच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी सगळ्यांनी हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया की ज्योतिर्विद म्हणजे ज्योतींचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असा हा अभ्यासाची सुरुवात झाली. आणि त्या ज्योतिर्विद यांनी जो अभ्यास केला त्यातून ज्या ताऱ्यांचा किंवा ग्रहांचा अभ्यास झाला, तो अभ्यास होताना त्याची काही गणितं, त्याच्यातनं काही त्यांनी त्याचे निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षातून मग त्याचा वापर काही शेतीचे आपल्याला सीझन्स ठरवणं वगैरे यासाठी तो करायला सुरुवात केली. अर्थात बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण या मुद्द्यावर येऊ, कारण तुम्ही आता जो शेतीचा आणि एकूणच हवामानाचा सगळा मुद्दा काढला त्याच्यावर आपण येऊच यात. पण आता चंद्रशेखर साने यांनी फलज्योतिषाला नाकारलेलं आहे, हे शास्त्र नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार. शास्त्र याचा शब्दाचा अर्थ प्युअर सायन्स असा घ्यायचं काही कारण नाहीये. ज्योतिषशास्त्र जेव्हा आपण म्हणतो बरोबर, बोला. त्यावेळेला आपण शास्त्र हे आपण मानसशास्त्राला म्हणतो, इतिहास लेखन शास्त्र आहे. तर शास्त्र म्हणजे काही नियम निश्चित करून त्याच्यावर आधारित काही आडाखे बांधणं. म्हणजे आता इथे हे प्युअर सायन्स नाहीये, म्हणजे तुम्हाला जड विज्ञान केमिस्ट्री सारखे त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत, फिजिक्स सारखे काही नियम सिद्ध होणार नाहीत, पण अनुभवाने आपण शक्यतांचं शास्त्र म्हणू की असे ग्रहयोग असल्यामुळे असे त्याचे परिणाम होऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये परिणाम हा शब्द जो आहे तो आता मी दोन प्रकारे अभ्यास केलाय, म्हणजे पारंपरिकचाही केलाय आणि कृष्णमूर्तीचाही केलाय. तर कृष्णमूर्तीमध्ये असं सांगितलं जातं की हे परिणाम होत नसून ते तुम्हाला सिग्नल देतात, संदेश देतात की असं व्हायची तुमच्या पुढच्या आयुष्यात ही शक्यता आहे. म्हणजे जसं आपण ट्रॅफिकमधून चाललोय, तुम्हाला लाल दिवा लागला की थांबायला पाहिजे, तुम्ही गेलात तो सोडून तर तुमची अपघात व्हायची शक्यता वाढली. कदाचित रिकामा असेल रस्ता तर अपघात होणारही नाही, किंवा हिरवा दिवा लागल्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे, इथपर्यंत तुम्हाला जसे संदेश मिळतो तसं प्लॅनेट्स हे परिणाम इफेक्ट करत नसून
तुम्हाला मेसेज देतात असं त्यांचा दावा असतो. तर त्या दृष्टीने आपण विचार केला तर हे काही अगदीच थोतांड म्हणता येणार नाही, पण मी त्याच्याबरोबर हे प्युअर सायन्स आहे असंही अजिबात म्हणत नाहीये. तर त्याचा उपयोग करून घेणं हे अजिबात थांबलेलं नाहीये. मी अजून एक उदाहरण देऊ इच्छितो की आता मी शेअर मार्केटशी पण रिलेटेड आहे. तर शेअर मार्केटमध्ये जुना जो डेटा कलेक्ट केला जातो शेअर्सचा, त्याच्यातून काही चार्ट्स तयार होतात, त्याचे पॅटर्न तपासले जातात आणि त्याच्यावर आधारित आपल्याला पुढे काय भाव पुढचे त्या शेअर मार्केटमधले असेल, इंडेक्स कसा जाईल, परिस्थिती कशी असेल. तर जिथे जिथे अनिश्चितता आहे तिथे तिथे ठोकताळे मांडणं, काहीतरी त्याच्यातून एक मार्ग काढणं आणि अंदाज बांधणं हे घडतच असणार आहे. तर तसं शेअर मार्केटमध्ये त्याच्याबरोबर कन्सेप्ट आहे ते स्टॉप लॉसची, म्हणजे समजा चुकलं तर काय, तर ती कन्सेप्ट आहे. तसं ज्योतिषशास्त्रातही चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या दृष्टीने, कारण पण त्यातले जे आडाखे आहेत किंवा त्यातले जे अंदाज बांधले जातात ते आपल्यासाठी महत्वाचे असतात असा तुमचा एक त्यातला अर्थ आहे. आपण खरं तर आपल्याबरोबर आता आनंद दवे सुद्धा आहेत. आनंद दवे, अगदीच चंद्रशेखर साने यांचं म्हणणं असं आहे की अगदीच हे शास्त्र आहे असं मी म्हणणार नाही, पण यातले आडाखे आहेत आणि ते काही तंतोतंत जुळत असतात, काही एखाद दुसरे चुकतही असतील. पण तुम्ही सुद्धा या गोष्टीला जेव्हा पाठिंबा देताय तेव्हा तुमची भूमिका काय आहे? कारण अनिसने याला पूर्णतः विरोध केलेला. खरं तर सानेंचीच भूमिका घेऊन पुढे जायचं तर जगातलं एकही शास्त्र असं परफेक्ट नसतं. एकच इंजेक्शन प्रत्येक माणसाला सूट होतं असं होत नाही. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. कोविडच्या काळात मागच्या 2 वर्षात WHO सुद्धा अनेक वेळा स्वतःचं भूमिका 360 अँगलमध्ये चेंज केलेली आहे. म्हणजे N95 वापरा इथपासून N95 नको, किंवा रेमडेसिवीरच वापरापासून रेमडेसिवीर नको, ते यूज होत नाही इथपर्यंत भूमिका बदललेल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरी मेडिकल सायन्स कच्चं आहे का? तर अजिबात कच्चं नाहीये. प्रत्येक शास्त्र प्रत्येक सायन्स हे प्रगत असतं, पण प्रगतशील असतं आणि ते नेहमी चेंजेस होत राहतात, बदल होत जातात. त्याचं आपण कौतुकही करायला पाहिजे, स्वागतही करायला पाहिजे. मला प्रश्न असा आहे सुहासजी याच्यामध्ये की कोणत्याही गोष्टीला जर मी विरोध करायचा असेल तर सगळ्यात पहिला मला त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. मी त्याचा काहीतरी अभ्यास केला पाहिजे. 2-4 वर्ष मी त्याच्यामध्ये घातली पाहिजे, बुद्धी माझी असेल तर त्याचा अभ्यास होईल ना. यांचा अनिष्ट ठरलेलं आहे, गणपती कसा बुडवायचा हेच ठरवणार. यांना पाण्याचा अभ्यास आहे का? तर अजिबात नाही. फटाके वाजवायचे का नाही हेच ठरवणार. यांचा अभ्यास आहे का पर्यावरणाचा? अजिबात नाही. मिलिंद देशमुख ते म्हणतात तुमचा अभ्यास आहे का असा ते प्रश्न उपस्थित करतायत. जर अभ्यास असेल तर बोलावं. प्रत्येक गोष्टीला सुहाजी माझं पूर्ण नाही येतो, आपण उत्तर घेऊ ना. तुम्हीच अभ्यासाचा विषय काढलाय म्हणून उत्तर घेऊ. मिलिंदजी, मिलिंद देशमुख, हां त्यांचं म्हणणं आहे की अभ्यास असेल तर हो, बोलावं. त्यांनी बोला, तुमच्या बोला. अभ्यासावरच आक्षेप घेतलेले आहेत की याचा अभ्यास करायचा नाही आणि तुम्ही याच्यावर बोलताय. पण मिलिंद देशमुख, एक मुद्दा मात्र सानेंनी बोलताना आपल्याला आता क्लिअर केला. ते म्हणतात मी याला प्युअर सायन्स मानत नाही. हा विजय समजायचा का तुमचा? दोन गोष्टी म्हणजे आनंद दवे पण म्हटले ते पण गोष्ट आहे आणि साने म्हटले ते पण गोष्ट आहे की त्यांनी एक प्रकारे ते मान्य केलं की हे प्युअर सायन्स नाहीये, म्हणजे त्याच्यातले गोष्टी हे ते शास्त्र नाहीये असं त्यांनी एक प्रकारे कबूल केलेलं आहे. आणि आनंद दवेने एक मिनिट फक्त माझं पूर्ण होऊ द्या, आनंद दवे, नंतर त्यांना पूर्ण बोलायला होऊ द्या. सांगा. मी येतो तुमच्याकडे. आपण मला वाटतं आनंद एक दवे. शिस्त पाळूया की एक जण बोलत असेल त्यावेळेला दुसरा मी बोलणार सांगतो, नाही. मिलिंद देशमुख मी सांगतो. आनंद दवे त्यांचा मुद्दा पूर्ण करतो, मी तुमच्याकडे येतो. डॉक्टर वेगळं आनंद दवे येतो मी तुमच्याकडे. मिलिंदजी मुद्दा पूर्ण करा. चालेल. हा, मला वाटतं आपण एक शिस्तच पाळूया सर्वांनीच. निश्चित, की निश्चित. एक बोलत असेल तर दुसरा बोलणार नाही, त्याच्यामुळं ज्याला जे बोलायचं ते सगळ्यांपर्यंत नीट पोहोचेल. तर मी जे सांगत होतो, आनंद दवेंनी पण हा मुद्दा मांडला की आता कोरोना काळामध्ये कितीतरी गोष्टीमध्ये बदल झाले आणि ते अपडेट पण झाले की ही गोष्ट पाहिजे, ही गोष्ट नाही पाहिजे, इंजेक्शन एखादा चांगलं आहे का नाही आहे. हे शास्त्र हे नेहमी नम्र असतं आणि शास्त्र हे नेहमी बदलत असतं. या गोष्टीला मी पण सहमत आहे. मुद्दा हा आहे की ज्योतिषांनी कधी नियम बदललेत आतापर्यंत ज्योतिषांनी कधी ठरवलं का सूर्य हा तारा आहे मग आपण त्याला कुंडलीतून काढून टाकू, चंद्र हा उपग्रह आहे त्याला कुंडलीतून काढून टाकू, राहू आणि केतू हे ग्रहच नाही आहेत मग त्यांना कुंडलीतून काढून टाकू, किंवा अजून काही दुसरे आलेले हर्षल, नेपच्यून, प्लुटो आता नाही आहे समजा, पण असे काही बदल ह्यांनी केलेत का? किंवा जन्म अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचा मुद्दा अशा पद्धतीचे बदल जे आहे ते या शास्त्राने स्वीकारलेत का? मी सानेंकडे जातो. चंद्रशेखर साने, हा मुद्दा त्यांनी फार महत्वाचा उपस्थित केलेला आहे की ज्याला तुम्ही ग्रह म्हणता तो ग्रहच नाहीये आणि हा सगळा बेस तुमचा त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे सूर्य हा ग्रह नाहीये, तो तारा आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की तुम्हाला काही बेसिक निश्चित गोष्टी मानलेल्या आहेत त्याच्यामध्ये.
म्हणजे सूर्य काय आहे? सूर्य हा आत्माचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. आता हे अनुभवाने निरीक्षण करत ठरलेलं आहे. अनेक पत्रिका हजारो बघत आता तुम्ही एक मध्ये प्रश्न विचारलात की हा विजय आहे का, पण मी असं कधीच म्हटलेलं नाहीये की हे कोणी ज्योतिषी म्हणेल असं मला वाटत नाही की हे प्युअर सायन्स म्हणजे प्रयोगशाळेत जाऊन लॅबमध्ये जाऊन टेस्ट केल्या, प्रयोग निरीक्षण अनुमान या पण साने, पण मग शेवटी सायन्स म्हणजे काय आहे? मग शास्त्र नाहीये हे, मनाशी सायन्स म्हणजे related. काय आहे? मग त्यामुळे ज्याप्रमाणे मानसशास्त्राला कन्सल्टिंग हा एक वेगळा भाग आहे आणि त्याचा एक मेंदू आणि मज्जासंस्था यातली जी काही क्रिया चालतात त्याला एक मन म्हणून जी संज्ञा आहे, ते मन आपल्याला दिसत नाही तरी पण आपण मनाचं शास्त्र म्हणतो. त्या मन दिसत नाही आपल्याला, आपल्याला त्याचं अनेक विचित्र प्रकारे त्याचं आज एक माणूस असा आहे तो उद्या कसा वागेल सांगता येत नाही. तर इतका अनिश्चितता असताना आपल्याला ह्याच गोष्टीचा इथेच पण तसाच विचार करायला लागतो की ज्योतिषशास्त्रात अनेक शक्यता निर्माण होतात. आपण त्यातली कुठली ग्रहताऱ्यांच्या म्हणजे आपण ग्रह म्हणतो सगळ्याला, सूर्य जरी तारा असला तरी त्याच्याशिवाय त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. म्हणजे आता कृष्णमूर्ती पद्धतीचा मी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये नक्षत्रांचा अभ्यास झालेला आहे की त्या ग्रहाचं स्थान कुठलं आहे आणि तो कुठल्या राशीत आहे, याच्या पलीकडे जाऊन तो कुठल्या नक्षत्रातला आहे इथपर्यंत त्याच्यावर संशोधन झाले आणि त्याचेही चांगले रिझल्ट बऱ्याच जणांना मिळत असतात. तर हे पूर्ण थोतांड नाहीये, सिद्ध झालेलंही नाहीये. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते पूर्ण की हे पूर्ण थोतांड नाही असं तुमचं म्हणणं आहे. मी खरं तर स्टुडिओमधनं आपल्याबरोबर प्रकाश पारखे सुद्धा आहेत. प्रकाश पारखे, त्यांचा एक मुद्दा बरोबर आहे, म्हणजे त्यांनी हे मान्यही केलेलं आहे, ते मान्य करताही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे थोतांड नाही आहे, शास्त्र आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त काही होऊ शकतं. माझंही तेच म्हणणं आहे की तुम्ही लोक न्यूटनचं उदाहरण देता म्हणून न्यूटनचं उदाहरण आपण घेऊयात. न्यूटननी शोध लावला, अरे पण त्यांनी सुद्धा काही आडाखे बांधले, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरची काही प्रमेय मांडली, त्या प्रमेयानंतर त्याच्यावरचे काही अभ्यास झाले आणि त्याच्यानंतरचं एक शास्त्र म्हणून एक पुढे आलं. अशा पद्धतीने ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही आडाखे आहेत, म्हणजे ज्याला आपण कायम म्हणतो ना की आधार आहे, त्याच्यानंतर ज्ञान आहे आणि त्याच्यानंतर विशेषता आहे आणि ही विशेषता झाल्यानंतर त्याचं शास्त्र तयार होतं. अशा अर्थातनं या गोष्टीकडे का बघितलं जात नाही? मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे सांगताना दवे साहेबांनी म्हणा किंवा साने साहेबांनी जे मुद्दे मांडले यामध्ये हे शास्त्र नाही, म्हणजे आपण असं म्हणूया की परफेक्ट, इट इज नॉट अ परफेक्ट सायन्स, हे मान्य करूया. त्यांनी मान्य केलं, आपणही मान्य करूया. पण मुळातच सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जेव्हा आपण शास्त्र या संकल्पनेकडे जातो तेव्हा कुठेतरी मग हे नेहमीचं आहे की मानसशास्त्र म्हणा, समाजशास्त्र म्हणा किंवा मेडिकल सायन्स याची कुठेतरी गल्लत केली जाते आणि ते एकत्र आणलं जातं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की द पॉसिबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी, द थिअरी ऑफ प्रोबॅबिलिटी आणि त्याच्या पुढेही वारंवारितेचा सिद्धांत जो आहे, राईट, त्या वारंवारितेच्या सिद्धांताच्या पुढे जाणारी ही सगळी शास्त्र आपल्या साने साहेबांनी म्हणा किंवा दवे साहेबांनी उल्लेख केली, ही सगळी वारंवारितेच्या पुढे जातात. आपल्याला प्रश्न असा आहे की ज्योतिष एक आजपर्यंत कधीही वारंवारितेच्या सिद्धांताच्या पुढे जाऊ शकलेलं नाही. किंबहुना आमचं म्हणणं असं आहे की ते त्याच्या पुढे जातंय हे आपण सिद्ध करायचा प्रयत्न करूया. नुसतंच आपलं कुंडली आमचा अनुभव आहे किंवा आम्ही हे मांडलेलं आहे आणि आम्ही हे पाहिलेलं आहे, आमच्या अशा लोकांना अनुभव आलेत, पण म्हणून तुम्ही मान्य करा अशा आधारावर सायन्स चालत नाही. इव्हन अगदी समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, कोणतेही शास्त्र असेल, त्याच्यामध्ये ज्या हायपोथेसिस किंवा जे ॲझम्पशन्स आहेत हे मांडले जातात आणि त्याच्यावरही टीका होते. मुळातच हे मांडलं जाऊन त्याचा पुढे काय अभ्यास झाला आणि त्याच्यावर किती जणांनी त्याच्यावर निष्कर्ष काढले आणि ते निष्कर्ष कोणत्या कोणत्या बाबतीत लागू होतात, नक्कीच हे पुढे येणं आवश्यक आहे. बरोबर आहे, हे पुढे येणं आवश्यक आहे. आणि तुमचा प्रोबॅबिलिटी हा जो शब्द आहे ना, तो मला भयंकर आवडलेला. आपली चर्चा चालू आहे ते म्हणजे ज्योतिष हे शास्त्र आहे की थोतांड, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत आनंद दवे ब्राह्मण महासंघाचे, त्यानंतर चंद्रशेखर साने पुणे ज्योतिष परिषदेचे, अनिसचे मिलिंद देशमुख आणि अनिसचे प्रकाश पारखे. प्रकाश पारखे आपल्याबरोबर स्टुडिओमधून आहेत. मगाशी प्रकाश पारखे यांनी एक प्रोबॅबिलिटीचा मुद्दा मांडला आणि तोच मुद्दा घेऊन मला खरं तर मिलिंद देशमुख यांच्याकडे जायचं. मिलिंद देशमुख जर प्रोबॅबिलिटीचा मुद्दा येत असेल तर मग तुम्ही जे म्हणता की आम्ही असे काही प्रयोग केलेले आहेत जे तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये जाऊन केलेले आहेत की आम्ही काही मतिमंद गतिमंद मुलांच्या पत्रिका समोर ठेवल्या, त्याच्यानंतर काही हुशार मुलांच्या पत्रिका आम्ही समोर ठेवल्या आणि त्याच्यातनं आम्ही ज्योतिषांना विचारलं याच्यातले हुशार मुलं कोणती, गतिमंद मुलं कोणती, मग हे योग्य ठरतं का? हा मुद्दा हा आहे की कोणती पण गोष्ट शास्त्र आहे का नाही हे तपासण्याच्या काही पद्धती असते कोणती पण, आणि हे वारंवार करावं लागतं, असं एकदाच नाही. हे जेव्हा आपल्याकडे इलेक्शन झाल्या प्रत्येक वेळेला महाराष्ट्र अनिसनी हे आव्हान दिलं होतं की ज्योतिषांनी सांगावं
प्रत्येक त्या उमेदवाराच्या कुंडल्या घ्याव्या, पत्रिका घ्यावी, कोण कधी निवडून येणार आहे, कसा निवडून येणार आहे, किती मतांनी निवडून येणार आहे, याच्याबद्दलचे तुम्ही काहीतरी सांगा. मुख्य म्हणजे हे आव्हान स्वीकारणारे पहिले तर तयार होत नाहीत आणि एक दोघांनी मागच्या वेळेला तयार झाले आणि त्यांनी जे सांगितले त्यांचे आडाखे अगदी तर चुकले ते. अगदी साने आणि ते तुम्हाला तुम्ही आव्हान देतात आणि हे आव्हान तुम्ही स्वीकारणार का? ते म्हणतात तुम्ही इलेक्शनमध्ये कुठला पक्ष येणार हे सांगू शकता का? त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मृत व्यक्तीची पत्रिका तुमच्या समोर ठेवली तर ही व्यक्ती मेलेली आहे हे तुम्हाला पत्रिकेवरनं कळतं का? असे काही मुद्दे मांडतायत आणि ते तुम्हाला आव्हान देत आहेत. मला विचारताय? हो चंद्रशेखर साने तुम्हीच. अच्छा, हे बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे, हां 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 पहिली गोष्ट अशी आहे की यांना शास्त्र बरोबर का चूक तपासायचं आहे का ज्योतिषी बरोबर आहे का चूक तपासायचं आहे. याचं कारण असं आहे, आता मागच्या वेळेलाही माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी अशा गतिमंद मुलांच्या पत्रिका आणि ह्या अशा देऊन 40 एक पत्रिका देऊन त्याच्यातले शोध घ्यायचा प्रयत्न केला होता आणि काही ज्योतिषांनी भाग घेतला, त्याचं पर्सेंटेज वगैरे जे काय असेल ते. माझं म्हणणं आहे, ते ज्योतिषांची परीक्षा घेण्यापेक्षा शास्त्रातला एक एक नियम त्यांनी घ्यावा. आता मी त्याचं एक उदाहरण देतो की मंगळ हर्षल युती किंवा केंद्रयोग अशा स्वरूपाचे जे काही कुयोग म्हटले ज्योतिषशास्त्राने, त्याचे परिणाम म्हणून सांगितलेले आहेत की तुमचं अपघात होऊ शकतो किंवा शस्त्रक्रिया होऊ शकतात, मग त्या कुठल्या स्थानाप्रमाणे कुठल्या शरीराच्या भागाच्या होतील वगैरे वगैरे. तर तशा माझं असं म्हणणं आहे की अशा अन्नीस किंवा ज्यांचा विरोध आहे ना, त्यांनी अशा 100 पत्रिका 50 पत्रिका पुढे कराव्यात की हे बघा, हे ह्याच्यामध्ये योग आलेले आहेत तरी पण त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडलेली नाही. हे शास्त्राला चॅलेंज करणं आहे, ज्योतिषांना चॅलेंज करून उपयोग नाही. आता मी स्वतः, तुम्ही मला पर्सनली विचारताय, मी काय गेली 10 वर्ष ज्योतिष, मी काय माझा व्यवसाय नाही येतो, त्यामुळे मी ह्याला पर्सनली असं उत्तर देऊ शकणार नाही. पण जे कोण प्रोफेशनल असतील ते त्याच्यावर त्यांची उत्तरं वेगवेगळी असतील, कारण त्यांचं ते काय त्यांनी घ्यायची भूमिका त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की पर्सन्सना चेक करण्यापेक्षा शास्त्रातले नियमांना त्यांनी आव्हान द्यावं. नाही, इथे एक गल्लत होते. हां बोला. इथे एक गल्लत होते की साने साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की पर्सन्सना, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही पर्सन्सना चेक केलेलं नाही आहे. आपल्या ज्ञानाचा वापर आपण भविष्य सांगण्यासाठी जर करत असू तर त्या दृष्टीने आपल्याला हे त्या व्यक्ती ज्या स्वतःला त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ म्हणवतात किंवा त्यातली माहिती आहे असं म्हणतात, तर त्यांनी ते सांगताना जे मांडलंय ते त्यांनी त्यांच्या नियमाचा वापर करूनच मांडलेला आहे ना. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष हे प्रोबॅबिलिटीच्या पुढे जायलाच हवे. नक्कीच. आनंद दवे. नाही, मुळात अजूनही माझ्या पहिल्या प्रश्नाचं त्या दोघांनी उत्तर दिलेलं नाहीये की तुम्ही कुठं अभ्यास केलाय ज्योतिषाचा की ज्याच्या आधार तुम्ही एखाद्या वस्तूला चॅलेंज करताय. पहिलं. दुसरं, या दोघांचं मगाचपासून म्हणणं की ज्योतिषाचं सुधारणावादी होत नाहीये, काही चेंजेस होत नाहीये, त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे. तर आमचं म्हणणं, जर एवढ्या मोठ्या संस्था त्याच मार्गाने जात आहे तर त्याला जाऊ द्या ना. तुम्ही एकदा म्हणता प्रयोग का केले नाही आणि प्रयोग करणं चालू झालं की तुम्ही त्याला आडकाठी घालताय. नेहमीच आहे, 2001 साली जर यांनी विरोध केला नसता तेव्हा आम्ही समाज सार्वजनिक आयुष्यात नव्हतो, तेव्हा सुद्धा आम्ही त्यांचा विरोध आणून पाडला असता. नाही तर आता होऊ द्या, 10-15 वर्ष जाऊ द्या, नंतर करा. 2001 साली जर हे कोर्सेस चालू झाले असते तर आज 20 वर्षांनंतर आपण ह्या विषयावर बसू शकलो असतो की 20 वर्षात काही बदल झाले नाही किंवा ठोकताळे कसे आहेत. त्यामुळे प्रयोग होऊ द्यायचा नाही आणि प्रयोग करू दिला की बरं झाला नाही म्हणून सांगायचं निव्वळ अकलेचा मूर्खपणा असं मी मानतो. दुसरी गोष्ट माझ्या महत्वाची सांगायची आहे, यांनी जे पत्रिकांचं सांगितलं ते ठीक आहे. माझं म्हणणं, एखाद्या वैद्यकीय सायन्स डॉक्टरांकडे मोठ्या जर एखादं काही दाखवलं, त्यांना सांगितलं तर भविष्यात कोणता आजार होणार आहे मला सांग, कोणत्या डॉक्टर सांगू शकणार आहे? कोणताच नाही. मग ते काय सायन्स खोटं आहे का? पारखे सांगू शकणार का असं कोणी? व्यक्ती सुद्धा, मग पारखेंना विचारून आपण की असं काही सांगता येणार आहे का? शास्त्र आहे ना ते. सुद्धा पारखे बोलतायत, पारखे म्हणतात सांगता येईल बहुतेक असं त्यांच्या चेहऱ्यावर वाटतंय. बोला पारखे. मला उद्या हो येतो आनंद दवे. खूप मुद्दे आहेत. मुळातच असं मेडिकल सायन्सने कधीही दावा केलेला नाही की आम्ही भविष्य सांगू किंवा आम्ही या माणसाला काय आजार होईल, कशामुळे आजार होऊ तुम्ही तर शकतो. अहो पारखे, पण तुम्ही तर म्हणता ना की पत्रिका आम्ही दाखवल्यानंतर तुम्ही मृत व्यक्ती आहे का जिवंत व्यक्ती आहे हे ओळखा. मग तसं जर का उद्या हे जसं आनंद दवे म्हणतायत त्याप्रमाणे देखील जर सायन्स 100% आहे. पुन्हा गल्लत होते साहेब. इथे प्रश्न असा आहे की ज्योतिष
भविष्य सांगण्याचा दावा करतो. त्याच्यामुळे तुम्ही भविष्य सांगताना माझ्या आयुष्यात उद्या काय घडणार आहे आणि मग किती वर्षांनी मी मरणार आहे, हा भविष्यच आहे माझं, राईट. मेडिकल सायन्स असं कधीही म्हणत नाही की तुमचं आम्ही भविष्य सांगतो. त्याच्यामुळे पुढे काय आजार होणार आहे ते मेडिकल सायन्स असं कधी, तुम्ही आजारी पडलात आणि मुळातच आपल्या दवे साहेबांचा हा जो नाही, दावा आजारी आहे. माणसाला तरी सांगू शकता का किती दिवसांनी चांगला होणार आहे, किती दिवसात घरी जाणार आहे? हो 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 मृत्यूशयेवर जे हे सांगू व्यक्ती शकता सांगू medical शकता, science. दोन तासातच साहेब, मरणार किंवा 10 साहेब, तासात मरणार आहे. basically आपण नाही सांगू medical- शकत. medical नाही सांगू science- शकत. हे बघा. एखाद्या मृत झालेल्या व्यक्तीचं जर मी नाही एखाद्या मृत व्यक्तीचं जर मी 8 दिवसाआधीचा ECG दाखवला, कोणत्या डॉक्टर सांगू शकणार की 8 दिवसानंतर हा गेलेला असेल? काहीतरी नाही, पण मूर्खासारखे असं मेडिकल सायन्सने कधी युक्तिवाद करू नका. दावाच केलेला नाही ना की आधार आम्ही असं नसल्याचं. सांगू शकतो म्हणून. तुम्ही मुळात नाही, काही नाही, मी ज्योतिषांनी medical आम्ही science ला भविष्य आव्हान देतच सांगतो नाही. असा मला दावा त्या केलेला आहे. शास्त्राशी पूर्ण आधार आहे. मेडिकल ठीक, पण सायन्सने असं असा कधी दावा होत ठीक नाही. आहे. केलेला मी दोघांनी एक तुम्ही- मिनिटासाठी थांबवतो. आपल्याला इथे एक छोटंसं आपली चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू आहे ते म्हणजे ज्योतिष हे शास्त्र की थोतांड, आणि या विषयावर आपल्याबरोबर जे मान्यवर सगळे आहेत त्यांची आपण मतं ऐकतोय. मी चंद्रशेखर साने यांच्यापासून पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे. चंद्रशेखर साने, तुम्ही इतके डिफेन्सिव्ह का आहात? म्हणजे तुम्ही सुरुवात झाल्यापासूनच अशा पद्धतीचं म्हणताय की मी कोणताही दावा करत नाही किंवा ज्योतिषशास्त्र कुठलाही दावा करत नाही आहे. ही एक डिफेन्सिव्ह भूमिका तुम्ही पहिल्यापासून का घेत आहेत? कारण आता ब्रेकमध्ये मी बघतोय की आम्हाला काही मेसेजेस येत आहेत आणि त्या मेसेजेसमध्ये काही ज्योतिषी आहेत त्या असं म्हणतात की हे साने काच भूमिका कुठलीच घेत नाही आहेत. मग नेमकं ज्योतिषशास्त्र हे कोणता दावा करतं, असा एक प्रश्न पडायला लागलेला आहे तुमच्या या डिफेन्सिव्ह भूमिकेमुळे. पहिली गोष्ट मी एक सांगू इच्छितो, मी व्यावसायिक ज्योतिषी नाहीये. माझा अभ्यास आहे, मी ज्योतिष विशारद आहे, मी बरोबर आहे. कृष्णमूर्ती हे केले, पण मी कुठल्याही निष्कर्षाला स्वतः वैयक्तिक आलेलं नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की याच्यावर अजून संशोधन व्हायला पाहिजे, त्याच्यावर अजून तर चर्चेने काही होणार नाहीये. त्याचा रेकॉर्ड तयार करून त्याच्यावर अजून अभ्यास व्हायला पाहिजे. आता मी आपले जे विरोधी मित्र आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की हा डेटा गोळा होणार कसा? जर हे एखाद्या विद्यापीठाने जर त्याच्यावर सुरू केलेला आहे अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम, तर त्याच्यातून तो डेटा गोळा होईल ना. त्याचं रेकॉर्ड त्यांना ठेवायला सांगा, त्यांना एक व्यावसायिक ह्याच्यामध्ये त्यांना आणता येईल. रेग्युलर आता कोणी कुठल्याही संस्थेचा पदवी घेतो किंवा हे करतो आणि ज्योतिष सांगायला सुरुवात करतो, त्याच्यात ती अनिर्बंध अशी आहे, म्हणजे रेग्युलेटरी अशी कुठलीच सिस्टीम नाहीये त्याच्यावर. तर जर एखादी पदविका होत असेल, पदवी येत असेल आणि त्याच्यातून जर व्यवस्थित एक व्यवसाय म्हणून तो निवडला जात असेल आणि त्याच्यावर जर कोणाचा होल्ड असेल की बाबा तुम्ही एवढी फी घ्या किंवा हे तुम्ही सगळं चेकनी व्यवहार करा, तुम्ही त्याचे रेकॉर्ड सांगा, तर त्याचं उलट त्यांनी स्वागत करायला पाहिजे. बरोबर आहे, स्वागत करायला पाहिजे. मी पुन्हा एकदा मिलिंद देशमुख तुमच्याकडे येतो. त्यांचा एक मुद्दा बरोबर आहे की जर याच्यामध्ये अभ्यासाची एक प्रक्रिया जर सुरू होत असेल तर याला विरोध कशासाठी करायचा? आणि हा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे सतत सायन्स किंवा हे शास्त्र नाही तर एका कुठल्या तरी निष्कर्षाला हे येऊ तरी दे, त्याच्यावर अभ्यास तरी पूर्ण होऊ देत. मग तो जर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होऊन जर त्याच्यावर काही संशोधन होणार असेल, जर त्याच्यावर अभ्यास होणार असेल, तर मग तो विरोध कशासाठी करायचा? आणि माझा मुद्दा आहे, जे मगापासून तुम्ही सायन्स 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 करता आहात, आता तुम्ही असंही म्हणता एकीकडे की निवडणुकांमधले निकाल, कोण पक्ष येईल आणि कोण नाही येणार हे ज्योतिषशास्त्र सांगू शकतं का? अशा पद्धतीतलं सोशल सायन्समध्ये अशा पद्धतीचे मुद्दे मागता येऊ शकतात का? हा देखील एक मुद्दा त्याच्यामुळे पुढे येतो. नाही, मला अजून एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे सुहाजी. एखादा राजकीय नेता सुद्धा स्वतःच्या पक्षाचं तंतोतंत भविष्य सांगू शकत नाही की माझे एवढेच निवडून येणार आहेत, त्याला राजकारणाचा अभ्यास नाही असं तुम्ही म्हणणार आहे का? अगदी बरोबर. मिलिंद देशमुख. आणि मी फक्त आता मी एक बोलेल. मिनिट, सानेंना काहीतरी बोलायचं. सानेंचा मुद्दा घेऊ आणि मिलिंद देशमुख तुम्ही उत्तर द्या. एक प्रतिनिधी ते सुद्धा हवे होते. बोला साने बोला. माझं एवढंच म्हणणं आहे, मी ज्योतिषांचं प्रतिनिधित्व करत नाही. मी माझी अभ्यासक म्हणून मतं मांडतोय. ठीक. अख्ख्या ज्योतिषांची भूमिका मी मांडायला अगदी आलेलो अगदी. नाही. मिलिंद देशमुख. पहिली तर एक गोष्ट सांगतो की ज्योतिष हे शास्त्र असतं तसं काही प्रमाणात तरी त्या ज्योतिषांचं एकमत झालं असतं. मुद्दा आहे की कदाचित काही ज्योतिषांना हे भविष्य पण आधी कळायला पाहिजे होतं की हे बाजू नीट नाही मांडणार, आपणच तिथं जायला पाहिजे. आता मी बोलतोय हा तर उघड उघड एक आरोप होतोय की हे ज्योतिषांनाही कळायला पाहिजे होतं की साने टेलिव्हिजनवर जाऊन आपली बाजू नीट मांडू शकणार नाहीत, हेही ज्योतिष कळलं नाही.
एकाच आजारासाठी प्रत्येक डॉक्टर वेगळं औषध देतो. माझं जर डोकं दुखते असं जरी सांगितलं, मी 4 डॉक्टरकडे गेलो तरी 4 डॉक्टर मला वेगळं औषध देणार आहेत. याचा अर्थ त्यांचं एकमत नाही असं होत नाही. एका आजारासाठी वेगवेगळे औषध आहेत मार्केटमध्ये. मग काय त्यांनी एकच दिलं पाहिजे का? काय बोलू का? अभ्यास बोला. नसताना पारखे तुम्ही बोला. परिणाम असतात. बाकी ओके, काही नाहीये. मगाशी सांगितलं दवे न्यूटन अगदी थोडक्यात आपल्याला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे. दबे येतो तुमच्याकडे. दबे एक साहेबांच्या छोटासा ब्रेक प्रश्नाला मी घ्यायचा, उत्तर त्याच्या आधी देतो. पारखे काही उत्तर देत आहे तुम्हाला. पारखे बोला. दवे साहेब मगासपासून आपण जे वैद्यकीय व्यवसायावर कायम आपण हे करताय. स्पष्ट आरोप आहे तुमच्यावर. नाही आम्ही आपल्यावर कोणताही आरोप केलेला नाहीये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सानेंच्या मताशी आम्ही सहमत आहोत की आपल्याला अभ्यास केला पाहिजे. मुळातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण सारखं वैद्यकीय व्यवसायाकडे जात आहे, पण वैद्यकीय व्यवसायाच्या आपल्या अहो, तो सर्वसामान्यांच्या अभ्यास दृष्टीने करण्यासाठी 3 तर पायऱ्या अभ्यास चालू आहेत. निश्चित. एक लक्षात घेऊया निश्चित. आपण. पारखे म्हणतात की म्हणजे पारखेंचं याच्यावरही मत आहे, याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. त्यामुळे आता पुढच्या याच्यात आपण बघूयात की ही मग भूमिका जी त्यांनी विरोधाची घेतलेली आहे Exactly. ही ते मवाळ करतायत की नाही. एक छोटासा आपल्याला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला पटापटा काही मुद्दे घ्यायचे आहेत. मी पारखेंकडे आता येतो. पारखे मगापासून आनंद दवे एक मुद्दा मांडतायत आणि तो बरोबरही आहे. ते म्हणतात ते वैद्यकीय शास्त्राचा ते आधार घेतात. ते म्हणतात की एकसारखं औषध कुठं दिलं जात नाही. याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? अगदी मी तेच म्हणत होतो की दवे साहेबांचा तो जो मुद्दा आहे ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. अर्थात इथं एक थोडीशी गल्लत ही होते की आपण जर मेडिकल सायन्सचा विचार केला तर त्याचे 3 टप्पे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने निघतात. पहिला टप्पा आहे की फार्मसी किंवा केमिकलचा अभ्यास करून त्याचा काय रिॲक्शन्स येतात त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या रिॲक्शन्सचा मानवी शरीरावर, आधी प्राण्यांच्या आणि नंतर मानवी शरीरावर काय परिणाम होतो, तो कसा होतो आणि त्याच्या काय रिॲक्शन्स आहेत आणि ते कोणत्या लेवलपर्यंत जातात किंवा त्याच्या काय दुसऱ्या रिॲक्शन्स, अँटी रिॲक्शन्स आहेत, याचा सगळ्याचा अभ्यास केला जातो आणि मग त्याला मान्यता दिली जाते औषध म्हणून. अर्थात साहेब जसं म्हणतायत की डोकेदुखीला 4 वेगवेगळी औषधं दिली जातात, तरी 4ही औषधांमध्ये एकाच प्रकारचं केमिकल, जनरली एकाच प्रकारच्या रिॲक्शनच्या केमिकल असतात. इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नाही. की आपल्या नाही, ज्योतिषामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की पहिलं आपण गणित मान्य करतो, जे गणित आज खगोलशास्त्राने ऍक्सेप्ट केलं आणि ते खगोलशास्त्र म्हणून मान्य झालेलं आहे. पण मुळातच आपल्या ग्रहांचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो. जसं डॉक्टर औषध देतात तसं ज्योतिषी आपल्याला सांगतात की परिणाम होतो. पण ही जी मधली पायरी आहे, जी अभ्यासाची आहे किंवा त्याच्या निष्कर्षाला येण्याची पायरी आहे, ही पायरी कुठेतरी ज्योतिषामध्ये मिसिंग आहे. अच्छा, त्या हीच पायरी पायरीचा- मिसिंग आहे. आनंद दवे, एकच हीच मुद्दा पायरी मला- नेमकी एकच- अभ्यासाची मिसिंग आहे हां. ज्योतिषशास्त्रामध्ये. आता आता मी पुन्हा एकदा त्याच्यावरच होतो. एक तर डॉक्टरांचे सगळे इंटिग्रेट सगळे सेम नसतात औषधांचे. पहिलं, डोळ्यांचा डॉक्टर वेगळं औषध देईल कदाचित, बाकीचा डॉक्टर वेगळं औषध देऊ शकतो. दुसरं महत्वाचं, जर ही पायरी चूक असेल तर त्या पायरीसाठी जर अभ्यास वर्ग होत असेल तर त्याला त्यांचा आक्षेप का आहे. दुसरं, तिसरं, मला मगाशी तुम्ही सांगितलं न्यूटननी शोध लावला किंवा यांचा अभ्यास नाहीये. सर, हजारो वर्षांआधी जेव्हा गेलेल्या 16व्या शतकामध्ये पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितलं, म्हणून युरोपमध्ये शिक्षा होत होत्या, त्याच्या आधी आपण भूगोल, ऍस्ट्रॉलॉजीला भूगोल म्हणजे भूगोल, जमीन ही गोल आहे असं सांगून आपण चालू केलं अभ्यास हजारो वर्ष आधी. ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. न्यूटननी शोध लावला असं तुम्ही मगाशी सांगितलं. 5व्या शतकामध्ये भास्कराचार्यांचा नाही, थांबा जरा, माझं पूर्ण होऊ द्या, मला बोलू द्या. 5व्या शतकामध्ये भास्कराचार्यांनी सांगितलेला न्यूटनचा सिद्धांत, प्रत्येक ग्रह, त्याची स्थिती, त्या ग्रहाचं डायमीटर, त्या ग्रहांचं एकमेकांपासूनचं अंतर आणि त्या ग्रहांच्या मानवावर होणारे परिणाम 5व्या शतकामध्ये आपण लिहिलेले आहेत. आजपर्यंत जर याला काही आधार नसता, खोटं असतं, तर एखादं शास्त्र हजारो वर्ष टिकू शकतं का? हा मला म्हणणं आहे. चंद्राच्या स्थितीवरून समुद्राची भरती ओहोटी कळते. समुद्राचं पाणी उसळू शकतं, समुद्राचं पाणी शांत होऊ शकतं. तर माणसाच्या शरीरामध्ये 90% लिक्विड पाणी असताना ग्रहांच्या स्थितीमध्ये माझं मानसिक स्थिती बदल होणार नाही का? ठीक आहे, याचं उत्तर आपण घेऊयात. आता आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला काही उत्तरं घ्यायची आहेत. आता जसं आनंद दवे म्हणाले, मी खरं तर सानेंकडे येतो. चंद्रशेखर साने, अगदी एक शेवटचा मुद्दा, जे तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्याला अभ्यासक्रम सुरू करावा लागेल, याच्यामध्ये अभ्यास व्हावा लागेल. पण मुळामध्ये प्रश्न म्हणजे सातत्याने अनिसचे हे दोघंही जे मंडळी सांगतायत की जे तुम्ही सिद्धच करू शकलेला नाही आहात. म्हणजे आता दवे म्हणतात हजारो वर्षांपूर्वी हे घडलंय, भास्कराचार्यांनी हे म्हणलंय, आणि पण हे सिद्ध करायला लागेल आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यासक्रम पुढे येऊ शकतो, असं या अनिसचं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आहेत, हस्तलिखित सुद्धा आहेत. साने, याचा अर्थ असा आहे की त्यांनी मनाशी आधीच निश्चित केलेले की हे थोतांड आहे. हा अभ्यासाचा नाही, अभ्यासक्रम, पण साने अभ्यासक्रम तेव्हाच येईल ना जेव्हा हे सिद्ध होईल. याच्यावर अजून अभ्यास व्हायला पाहिजे.
मग त्याच्यासाठी रिसर्च सेंटर काढायला लागेल, पण हा होण्यासाठी अभ्यासक्रम आधी पाठ्यपुस्तकांमध्ये data तर आणायचा आहे गोळा तुम्हाला, व्हायला पाहिजे. याच्यावर तुम्ही डिग्री मिळवणार आहात. गावोगावचे ज्योतिषी काही आपल्याला डेटा देणार नाहीयेत. हा एखादा जर का सरकारी किंवा म्हणजे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ याच्यातून झाला आणि तो जर रेकॉर्ड तयार झालं तर त्याची तो डेटा तर गोळा व्हायला पाहिजे ना. अभ्यास झालेला आहे. अभ्यास झालेला आहे. हो, त्याच्याशिवाय जगभर तुम्ही पुढचा जगभर अभ्यास अनेक कसा संस्थांनी करणार? यावर अभ्यास केलेला त्यामुळे आहे, हा कुंडलीचा दुहेरी अभ्यास आहे. केलेला तुमचं आहे. कसं आहे, फक्त तुम्ही आधी मनाशी निश्चित करून ठेवले की हे थोतांड आहे. नाही, एकदा विकिपीडिया थोतांड विकिपीडिया म्हटल्यावर काढून बघा आपला किंवा विषय इतर राहत रिसर्च नाही. ऑर्गनायझेशन मी काय काढून बघा, म्हणतो की हे शास्त्र सायकोलॉजी नाहीये. काढून बघा, पण याच्यावर थोतांड अभ्यास झालेला आहे. नाहीये. हे आणि त्याच्यातलं या महत्त्वाचं अभ्यासामध्ये आहे. हाच अजून निष्कर्ष सिद्ध निघाला की व्हायचंय. कुंडलीमध्ये जे सांगितलं जातं ते पुढे येत नाही, ते निष्कर्ष अगदी परत बरोबर. येत नाही. आता तुम्ही हे सिद्ध म्हणताय की झालेलं याला आहे. निष्कर्ष पाहिजे, याला सिद्धता काहीतरी पाहिजे. हा, पुरा मी मिलिंद देशमुखांकडे येतो. मिलिंद देशमुख, अगदी वेळ कमी आहे. मिलिंद देशमुख, माझा मुद्दा सिद्ध असाच झालं, याला आहे काही की अर्थ जे नाही साने ना. म्हणतायत याच्यावर काम व्हायला पाहिजे, याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे. तो मुद्दा असा आहे की आपण जे तुम्हाला माहिती आहे पंचांग होतं, या पंचांगांमधनं अनेक आडाखे बांधले जायचे, याच्यावरनं हवामानाचा अंदाज घेतला जायचा. या पंचांगाचा बेस काय आहे तर तो रेखांश आहे, अक्षांश आहे, जे आपण शिकलेलो आहे. हे रेखांश अक्षांश कशामध्ये येतो? भूगोलशास्त्रामध्ये येतो. म्हणजे ते शास्त्र तर आपल्याला मान्य आहे, याचेच आधार घेऊन याच्या पुढचे गणितही मांडली गेलेली आहेत. तेव्हा तुम्ही असं कसं म्हणता आहात की हे शास्त्र नाही आहे आणि याच्यावर पुढे तो अभ्यासक्रमामध्ये येता कामा नये? मिलिंदजी देशमुख, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, संशोधनाला कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाहीये. कोणी संशोधन करत असेल तर, आणि ह्यांना जर डाटा पाहिजे असेल तर कोणत्याही म्युन्सिपाल्टीमध्ये गेलं तर प्रत्येक माणसाची जन्माची वेळेपर्यंत किंवा हॉस्पिटलमध्ये गेलं तर कोणती व्यक्ती केव्हा जन्मली ह्यांना कुंडली काढून त्या माणसाचं पुढं काय भविष्य आहे अभ्यासाला मिळू शकतो. मुद्दा हा आहे की आज अभ्यास म्हणून शिकवला जातो. पहिली गोष्ट आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे की ज्या वेळेला ज्योतिष ह्या गोष्टीवर माणूस विश्वास ठेवतो तो त्यावेळेला आपलं कोणीतरी आधीच काहीतरी लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच घडणार आहे आणि तो मग त्या दैववादाकडे झुकला जातो आणि प्रयत्नाची कास सोडून देतो. आणि अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा घडतात, आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये देखील कुंडलीमध्ये वाईट योग आहे म्हणून एका माणसाने स्वतःचा तर जीव घेतला, 2 मुलांचा जीव घेतला, बायकोचा जीव घेतला, आत्महत्या केली. फक्त पत्रिकेमध्ये असं काहीतरी सांगितलेलं आहे. मला मुद्दा कळलेला आहे. मिलिंद देशमुख, मुद्दा कळलेला आहे मला तुमचा. अगदी माझ्याकडे अर्धा मिनिटं राहिलेला आहे. आनंद हवे, अर्धा मिनिटं राहिलेला आहे. शेवटी एकच मुद्दा आहे की हे शक्यतांचं जे काही सगळं ज्योतिष आहे, या शक्यतांच्या ज्योतिषानुसार जायचंय का याला एक काहीतरी आधार लागणार आहे? नाही, मी सांगतो आधार शिक्षणातून मिळणार आहे. दुसरं महत्वाचं मला यांच्या आयडिओलॉजीवरच आधार हे शिक्षणातून मिळणार आहे. मिलिंद देशमुख, प्रश्न हाच आहे. थांबा जरा शिवाजी. नाही, माझी वेळ संपली. आनंद हवे, मिलिंद देशमुख, ज्या तारखेला हत्या झाली आहे त्याच तारखेला तिथं आंदोलन करतात. आधार हा अभ्यासातच मिळणार आहे. मिलिंद देशमुख त्यांचं म्हणणं आहे आधार अभ्यासातच मिळणार आहे. नाही, हे तिथं आंदोलन करतात, मस्तनी प्यायला जातात. आम्ही त्याच दिवशी तिथीच्या दिवशी आम्ही घरात जेवढं घालतो, आम्ही अंधश्रद्धाळू कशावर होतो? ठीक आहे. आणि हे श्रद्धाळू झाले का? माझा वेळ संपत आलाय. मिलिंद देशमुख, अगदी शेवट. पण अजूनही आपण अभ्यास म्हणून वराहमिहिराचंच उदाहरण देताय. आत्ता अभ्यास केलेलं उदाहरण दिलेलं नाही आपण. वराहमिहिराचं मगाशी आपणच उदाहरण दिलं, पण आत्ताचं एकही उदाहरण आपण दिलेलं नाही अभ्यास केल्याचं. ओके, आणि तो अभ्यास झाल्याचं फक्त त्यांनी केलंय असंच सांगताय. आणि दाव्याला प्रतिदावा हे उत्तर नसतं. संहितापर्यंत गेलेलो नाहीये मी. अगदी नक्की माझा वेळ संपलेला आहे. आनंदवे मुद्दे कळलेले आहेत आणि आपण चौघही जण या चर्चेसाठी इथे सहभागी झालात त्याबद्दल खरं तर मनापासून मी आभार मानतो तुमचे. कारण अशा पद्धतीची चर्चा ही एका डायसवर होऊन एकत्र येऊन ही चर्चा होणं ही खूप गरजेची होती आणि म्हणूनच आज साम टीव्हीच्या या डायसवर आपण ही चर्चा घडवलेली आहे. अर्थात यातले काही मुद्दे हे समोर प्रत्येकाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये मांडलेले आहेत आणि यातून याच्या पुढच्या काळामध्ये निश्चितच काही अभ्यासाचे दाखले, काही निश्चित स्वरूपाचे दाखले हे पुढे द्यावे लागणार आहेत आणि याच्यामध्ये निश्चितच रिसर्च होणं आणि अभ्यास होणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच कुठेतरी अभ्यासक्रमाचा एक मुद्दा हा पुढे येणं हा गरजेचा असणार आहे. आपण चौघांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण इथंच थांबूयात. बघत राहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.